श्री कुकिंगमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण उन्हाळ्यासाठी खास थंडगार परफेक्ट गुलाब सरबत बनवणार आहोत। तर तुम्ही या पद्धतीने नक्की करून पहा, खूप छान होते आणि झटपट असे तयार होते। तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया। तर हे बघा, इथं मी मॅप्रो रोज सरबत घेतलेला आहे। तुमच्याकडे जे अवेलेबल आहे ते तुम्ही घेऊ शकता। हे बघा, इथं मी एक बाउल घेतलेला आहे। आता मी एक गिलासाच्या साहाय्याने रोज सिरप घेत आहे, 1 गिलास, आणि 4 गिलास पाणी घेत आहे। बघू शकता तुम्ही, याच गिलासाने मी आता 4 गिलास पाणी घालून घेणार आहे यामध्ये। हे बघा, इथं मी 4 गिलास पाणी घालून घेतलेलं आहे। आता आपण हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा, इथं मी सर्व छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। आता यामध्ये मी अर्धा लिंबू पिळून घेणार आहे। हे बघा, यामध्ये मी आता अर्धा लिंबू पिळून घेतलेला आहे। आता हे आपण मिक्स करून घेऊया। रोज सिरप गोड असल्यामुळे मी यामध्ये साखर वापरणार नाही। जर तुम्हाला साखर वापरायची असली तर तुम्ही साखर घालू शकता। हे बघा, मी सर्व छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। तर आता आपलं हे रोज सरबत तयार झालेलं आहे। तर आपण हे गिलास मध्ये ओतून घेऊया। हे बघा, इथं मी 1 गिलास घेतलेला आहे। आता यामध्ये मी 1 चमचा सब्जा भिजवून घेतलेला आहे, ते घालून घेत आहे। आता यामध्ये मी थोडा बर्फ घालून घेत आहे। तर यामध्ये सरबत ओतून घ्यायचं आहे। हे बघा, इथं मी ग्लास मध्ये पूर्ण सरबत ओतून घेतलेलं आहे। तर हे असं आपलं उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारं परफेक्ट असतं गुलाब सरबत तयार झालेलं आहे। तुम्ही पण या पद्धतीने नक्की करून पहा, खूप छान लागते। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून सांगा। रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।